ते रेड पडायच्या आधी माहीत होतं त्यांना. अधीक्षक कार्यालयामध्ये आलात, कशा बाबतीत आलात, काय प्रकरण आहे? गावामध्ये सब दारूचं प्रमाण वाढले. त्या दारूच्या प्रमाणामुळं गावामध्ये महिलांचा छळ होतोय, परत आम्हाला त्रास होतोय. जिथं दारू ज्या साईडला विक्री होती तिथंच पाण्याची टाकी, आणायला पाणी गेलं तर तिथं शिवीगाळ चाललेली असती. लहान मुलांची अंगणवाडी तिथंच आहे, तिथं चाललो तर आम्ही त्रास होतोय. लहान मुलं दारू पिणारी लोक शिव्या देतात, गावामध्ये घाणेरडे बोलतात. त्याच्यामुळं का नाही आम्हाला गावामध्ये त्रास व्हायला लागला. ह्या दारूच्या प्रमाणामुळं घरातलं आर्थिकसुद्धा नुकसान बरंच होतं आहे आणि महिलांना मानसिक पण त्रास झेलावा लागते. आता मागणी काय केलेली आहे तुम्ही नेमकं? तर आता आम्ही दारूबंदी व्हावी आणि ती होण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. आज आम्ही लेखी अर्ज पण केलेला आहे आणि त्या अर्जातून ते जर नाही झालं तर आम्ही 10 दिवस वाट बघू आणि 10 दिवसांनी आम्ही आंदोलन करायचं असं ठरवलं. हा आंबेओळगावचा प्रकार आहे. ह्याच्या अगोदर तक्रार वगैरे ह्याच्यामध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये हा विषय घेतले होते. ग्रामपंचायतमध्ये आम्ही लेखी तशी तक्रार दिलेली आहे, पण हो करतो इथंपर्यंतच व्हायचं करतो म्हणायचे आणि त्याचा कुठलाच गावामध्ये असा हे दिसत नाही की परिणाम त्यांनी केले. अगर अर्ज दिलाय, अगर बोलून घेतले, त्यांना असं कधीच घडलेलं नाही. कधीपासून किती वेळेस तक्रार दिली आणि कुठं कुठं दिली होती? सर, ग्रामसभेमध्ये आम्ही ही लेखी तक्रार केलेली आहे. कधी? गेल्या 6 महिन्याच्या खाली दिलेली एक लेखी तक्रार आहे. त्याची आमच्याकडे प्रत पण आहे. आता त्याच्यावर काय म्हणणं आलं? हो करतो म्हणले, पण काहीच झालं नाही. त्याचा परिणामच काही झालेला दिसत नाही. गावातील प्रतिष्ठित पोलीस पाटील असतील किंवा सरपंच असतील, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? ज्याला आम्ही गावाचं चांगलं व्हावं म्हणून निवडून देत आहोत तेच तिथं करतात, पितेत. ते काय गाव सुधारतात? ठीक आहे. मग आता तुम्ही आज पोलीस अधीक्षक यांना भेटलात, त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं, काय समस्या मांडल्या तुम्ही? आम्ही तिथं सांगितलं तर त्यांनी आम्हाला हो करतो आणि त्यांनी फोन पण केलेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला की आजच ह्याचं झालं पाहिजे काम म्हणून त्यांनी सांगितले. अशी आम्हाला शाश्वती दिलेली आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला त्या गावातून ते दारू बंद व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी केली? मागणी दिवसासाठी नाही, ही कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. थोड्या दिवसासाठी बंद करता आणि नंतर अजून चालू करता, तर ती कायमस्वरूपी झाली पाहिजे गावातून आणि असं दारूबंदी. ते दुकानदार काय म्हणतात, दुकानदार डायरेक्ट बोलता उसके अम्मी ने कि हमें हफ्ते भरते, हमें आज तक क्या करने वाले हैं, हमारा आके कौन क्या करने वाला है। और पुलिस रेड डालने के पहले पुलिस आके उनको समझा के जाता है। मतलब हफ्ते भरते ऐसा कौन बोले? उनके घर में कुछ बोलते हैं ना, दारू चला। हाँ, हफ्ते भरते गए, इसके आगे तो गांजा रहेंगे हमारे दुकान में। फिर ये बात तुमने अभी पुलिस अधीक्षक को बताई ना? क्या बोले उसको? उन्होंने उधर फोन लगाए लगे। हाँ, छोटे छोटे बच्चे 18-17 साल के बच्चे जब दारू पीने गए, छेड़छाड़ जब करने लगे, तो करने का क्या, बच्ची बेटी बचाने के कान से? हाँ, फिर आप मांगनी क्या करें? आप 3 महीने के आगे फांसी लेके एक इंसान मरा दारू के इससे, औरत मर्द के झगड़े में गया, दारू पिया की फांसी लेके मारा। 3 महीने हुए। अगर जर दारू नहीं बंद हुई तो मैं यहाँ शिलगा के लेने वाली हूँ। दारूचं प्रमाण वाढलेलं आहे, महिलांना खूप छेडछाड होत आहे आणि प्रत्येकीच्या घरामध्ये भांडणं आहे. कारण प्रत्येकीचा नवरा दारू पिऊन येतो, मारतो. कारण शेजारलाच आहे, रोज असं कंटिन्यू चालत आहे त्यांच्या घरी. कारण ती दारू बंद व्हावी त्या गावामधली. कोणतं गाव? आंबेओळ.